नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर नवीन रेशन कार्डसाठी ऍप्लिकेशन केला असेल, अर्ज केला असेल आणि अजूनही जर तुम्हाला सेव्ह ॲज ड्राफ्ट मध्ये जर दाखवत असेल तर तुमचं पेमेंट हे व्हेरीफाय झालंय का नाही, तुमचा अर्ज अधिकाऱ्याच्या डेस्कला पोहोचलाय का नाही, हे आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो ते तुम्हाला मी सांगतो. जर तुमचं पेमेंट व्हेरीफाय झालं असेल तर निश्चित तुमचा अर्ज हा अधिकारी डेस्कला पोहोचलेला असतो. मग आपलं जर पेमेंट व्हेरीफाय झालं नसेल तर ते पेमेंट कशा पद्धतीने आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा व्हेरीफाय झालंय का नाही हे चेक करू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करणार आहोत. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्याकडून भेटत राहते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचंय. आल्याच्या नंतर तुमच्याकडं पावती असणं गरजेची आहे. रेशन कार्डला ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर जे चलन डाउनलोड होतं ते चलन आपल्याला या ठिकाणी ओपन करायचंय. चलन अशा पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला GRN नंबर वरती दिसून येतो. आता या पावतीवरल्या आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत. कोणकोणत्या? तर एक GRN नंबर जो MS पासून सुरुवात होतो, हा GRN नंबर या ठिकाणी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिपार्टमेंट आपल्याला कोणतं निवडायचंय. तर बघू शकता, फूड सिव्हिल सप्लाईज अँड कस्टमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट. तर हे डिपार्टमेंट तुम्हाला निवडायचे. तर कशा पद्धतीने चलन व्हेरीफाय करायचंय किंवा झालंय का नाही हे चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं. अशा पद्धतीनं गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ई ग्रास महाराष्ट्र असं सर्च करायचंय. आता ई ग्रास महाराष्ट्र अशा पद्धतीचं पेज ओपन करायचंय. यावर आल्याच्या नंतर आपल्याला सर्च चलन यावर क्लिक करायचंय. हा GRN नंबर मी या ठिकाणी कॉपी करून घेतो अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला परत ई ग्रासच्या साइडवर यायचंय सर्च चलन मध्ये. अशा पद्धतीने सर्च चलन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला डिपार्टमेंट निवडायचंय. फूड सर्च केल्याच्या नंतर बघू शकता हे डिपार्टमेंट आपल्याला निवडायचे. डिपार्टमेंट निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा आता या ठिकाणी निवडायचा आहे. ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा तुम्हाला. आणि त्यानंतर जी आपण अमाऊंट चलन भरलेलं आहे 50 रुपयाचं, या ठिकाणी अमाऊंट टाकायचे 50 रुपये. अशी टाकल्याच्या नंतर आता आपल्याला पेमेंट तुम्ही कसं केलेलं आहे, वेगवेगळे प्रकार आहेत इथे. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, SBI पे. तर आपण UPI ने पेमेंट केलेले आहे म्हणून या ठिकाणी मी UPI ची निवड करतो. आणि जो GRN नंबर मी कॉपी केलेला आहे तो GRN नंबर या ठिकाणी मी पेस्ट करतो. हा GRN नंबर कॉपी केलेला आहे आपण. आता या ठिकाणी तो GRN नंबर आपण पेस्ट करणार आहोत. कंट्रोल कॉपी केले आणि कंट्रोल V ने या ठिकाणी पेस्ट केले. आता आपल्याला जो कॅप्चर दिसतोय हा कॅप्चर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कॅप्चर आपण या ठिकाणी टाकून घेतोय आणि सर्च आयकॉनवर क्लिक करायचंय. आता सर्च वर क्लिक केल्याच्या नंतर थोडं स्क्रोल करायचंय. बघू शकता या ठिकाणी तुमचा GRN नंबर, त्या व्यक्तीचं नाव ज्यांच्या नावाने अर्ज केलेला आहे आणि 50 रुपये पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे असं दाखवतं. यावर क्लिक करायचंय. आता क्लिक केल्यानंतर एक PDF तुमच्या समोर जनरेट होईल. बघू शकता PDF अशा पद्धतीने जनरेट होईल. स्क्रोल करायचंय. बघू शकता आता यामध्ये खाली डिजिटल सिग्नेचर आलेली आहे. अर्ज केलेली डेट या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि चलन व्हेरीफाय या डेटला झालंय असंही तुम्हाला दाखवलं जाईल. म्हणजे याचा अर्थ असा की तुमचं चलन हे सक्सेसफुली व्हेरीफाय झालंय आणि तुमचा अर्ज हा अधिकाऱ्याच्या डेस्कला पोहोचलेला आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं चलन व्हेरीफाय करू शकता. हे डिजिटल सिग्नेचर तेव्हाच येतं जेव्हा तुमचं चलन व्हेरीफाय झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही रेशन कार्डच्या कामाच्या रिलेटेड अडचणी निर्माण होत असतील तर कमेंट करून जरूर विचारा. आम्ही निश्चित तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.